ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कडकडामध्ये आपण या लोगोचं अनावरण जे आहे ते झालंय। वीरशैव लिंगायत नगरकर गवळी समाज असा हा लोगो। वीरशैव नगरकर गवळी समाज नाशिक आयोजित नगरकर गवळी समाज एकीकरण समन्वय समिती राज्यस्तरीय आढावा बैठक रविवार दिनांक 27 जुलै 2025 ला सकाळी 10 वाजता ठिकाण राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रम गेट नंबर 3 तपोवन पंचवटी नाशिक येथे आयोजित केली होती। 17 ऑगस्ट वधूवर परिचय मेळावा उदगीर येथे होणार असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात 8वी आढावा बैठक संपन्न झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला प्रथम पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर राज्यस्तरीय बैठकीसाठी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा नाशिकच्या वतीने सत्कार करण्यात आला। वीरशैव नगरकर गवळी समाज अध्यक्ष रमेश अंबरखाणे, कार्याध्यक्ष किरण गवळी, रवींद्र भंकाळे, राजेश पटैत, उपाध्यक्ष गणेश भोरे, सचिव नंदकिशोर लुले, विलास केशर खाणे, शिवराज भोकरे, सहसचिव सदाशिव अल्लमखाणे, सदस्य रमाकांत बरिदेश्री, अरुण अंबरखाणे, सहसचिव सिद्धेश्वर अल्लमखाणे, मनोज नांदेडकर, सुनील गवळी, प्रकाश गवळी, शिवानंद कद्रे, विजय फरतखाणे, कोषाध्यक्ष वीरेंद्र अंबरखाणे, सचिन शाहीर, वधूवर परिचय मेळावा समिती प्रमुख राजेंद्र अल्लमखाणे उपस्थित होते। आज 27 जुलै 2025 ला राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा वीरशैव नगरकर गवळी समाजाचा आहे आणि त्याची आढावा बैठक आज नाशिक येथे संपन्न झालेली आहे। आपण बघत आहात की प्रतिसाद खूप चांगला आहे। सर्वच समाजापुढे मुला आणि मुलींच्या विवाहाचा प्रश्न आहे तो कुठेतरी सॉल्व्ह व्हावा या दृष्टीने आम्ही सुरुवात केलेली आहे। त्याच्यासाठी खूप प्रचंड सहभाग लोकांचा आहे आणि येणाऱ्या 17 ऑगस्ट 2025 ला उदगीर मुक्कामी हा कार्यक्रम होणार आहे। सर्वांना अगत्य यावे अशी मी विनंती करतो। समाज कार्य हे काही नाशिककरांसाठी नवीन नाही। कैलासवासी श्री सदुभाऊ भोरे, श्री शिवाजीराव भुंकाळे, श्री गणपतराव आदेप्रभू, श्री जगन्नाथ भोरे यांनी समाज कार्याचे बीज हे फार आधीच नाशिकमध्ये रुजवलेलं आहे। याचा वारसा पुढे कायम चालवत समाजातील प्रत्येक सदस्य सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। यात विशेष करून महिला वर्ग हा अतिशय उत्साही व जोमाने काम करणारा आहे। मी बघत आले माझ्या लहानपणापासूनच नाशिकमध्ये महिला मंडळ कार्यरत आहे। अगदी 10 रुपयापासून महिलांनी भिशी चालू केली होती। भिशीच्या निमित्ताने सर्व महिला महिन्यातून एकदा एकत्र येत व त्यामधूनच कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली। बैठक 2 सत्रात संपन्न झाली। वधूवर परिचय मेळावा आणि महिला सबलीकरण अशा विविध प्रश्नांवर बैठक संपन्न झाली। महिला मार्गदर्शन बैठकीत शिक्षण, आरोग्य, नोकरी या विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले। एकीकरण समिती आणि वीरशैव नगरकर गवळी समाज यांचा एकच उद्देश नवीन पिढीने समाजासाठी भरीव कामं करावी, एक आदर्श समाजापुढे ठेवावा आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन समाज उपयोगी कामे करावी। वीरशैव नगरकर गवळी समाज नाशिकशी वेगळे नाते आहे। 17 ऑगस्टला घेण्यात येणाऱ्या वधूवर पालक परिचय मेळाव्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे, वधूवरांची नावनोंदणी करून सहकार्य करावे यासाठी बैठक बोलावण्यात आली होती। वीरशैव नगरकर गवळी समाज नाशिक संचालक मंडळ महिला कार्यकारिणीचे अध्यक्ष अमित भोरे, महिला अध्यक्षा वैशाली आद्यप्रभू, उपाध्यक्ष चैतन्य आद्यप्रभू, अभय सद्गुरू, सपना महंकाळे, मोहिनी भोरे, सुवर्णा गवळी, अजिंक्य महंकाळे, प्रथमेश भोरे, तेजस हिंगमिरे, सौरभ महंकाळे, उमेश बरिदे, आरती भोरे, सारिका कवेकर, अजिंक्य महंकाळे, सोनाली बरिदे, ज्योती मेंद्रे, विद्या गुंडे, योगेश गवळी, कुणाल गुंडे, प्रशांत मारटकर, महेश मंगाणूर, अर्चना मारटकर, कीर्ती मेंद्रे, कविता गवळी, शर्मिला महंकाळे, रुपाली कोठोळे आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन शिल्पा भासे यांनी तर आभार
चैतन्य आद्य प्रभू यांनी मानले। नाशिक वीरशैव नगरकर गवळी लिंगायत समाज ही आमची नगरकर एकीकरण समिती उदगीर येथे जो वधूवर मेळावा होणार आहे 17 ऑगस्टला, त्याची ही आढावा बैठक आहे। ही आढावा बैठक 8वी आहे। याचीच या आढावा बैठकाच्या रूपरेषा काही कार्यक्रम आहे कसे करायचे या नियोजनासाठी आम्ही ही मीटिंग घेतलेली आहे। मीटिंगच्या 2 सत्रामध्ये आहे। पहिलं सत्र जे होतं हे वधूवर मेळाव्याचं जो होणार आहे उदगीरला त्याचं मार्गदर्शनासाठी होतं। दुसऱ्या सत्रामध्ये हा पूर्ण महिलांसाठी राखीव ठेवलेले सत्र, याच्यात महिलांचं सबलीकरण आणि त्यांचे विविध प्रश्न यावर 3 ते 4 वक्ते आलेले ते त्यांचं व्याख्यान देणार आहेत। शिक्षणासंबंधित संबंधित आणि पुढे शिक्षण नोकरी या संदर्भामध्ये हे त्यांचे व्याख्यान आहे। साधारणतः 4 ते 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला आहे। या एकीकरण समितीचा आणि वीरशैव नगरकर गवळी समाजाचा उद्देश मेन असा आहे की आता जे नवीन पिढी तयार होत आहे पुढची, त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होणे, तसंच विविध जे त्यांचे प्रश्न आहेत नोकरीविषयी, शिक्षणाविषयी, आरोग्याविषयी, ते एकत्रितपणे कसे सोडवता येईल आणि त्यातून मार्ग काढत समाजाला एक नवीन उंच शिखरावर कसे नेता येईल, हे या सर्व समितीचे आणि समाज बांधवांचा उद्देश आहे। आपल्या समितीची उद्दिष्ट काय आणि कार्यपद्धती कशी असणार आहे, सर्वांच्या याच्यावर फार लक्ष असणार आहे की पहिलं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या 4 राज्यातील समाजातील सर्व लोकांचं एकीकरण करून प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव, पत्ता, व्यवसाय, मोबाईल नंबर याची एक मोठी कार्यसुमारी आपल्याला करायची आहे। दुसरा आहे की वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन आणि पालकांचे समुपदेशन करणे, त्याचबरोबर विधवा, विधू, घटस्फोटितांचे पुनर्विवाहाकरिता प्रयत्न करण्याचे आहेत आणि आपली सर्व महिलांची साथ असेल तर याच्यातून आपण भरीव कार्य करूया। त्याच्यानंतर तिसरा उद्देश आहे 100% साक्षरता महिला आणि मुलांच्या मध्ये। महाराष्ट्राच्या समाजाने जे हे धनुष्य उचललेलं आहे, अध्यक्ष महोदयांनी जे धनुष्य उचललेलं आहे एकीकरणाचं, त्याच्यासाठी जर महिलांचा सहभाग भेटला तर हे रोप कुठं रूप घेईल याची आम्हाला अनुभूती आली, म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजन करण्याचा मानव समूहामध्ये महिलांचा मानव समाज आपला माननीय समाज आहे, पुरुष समाज आहे। पुरुष समाजामध्ये महिलांचा जो हिस्सा आहे तो निम्मा आहे।